सकाळची सभा 10ची रात्री 10ला होती. इतका प्रचंड या ठिकाणी गर्दी असती. तर यांच्या सभेला जेवढी गर्दी असती का तेवढे आमचे फक्त नियोजन करते असते. त्यांनी मला जो आदेश देतील आम्हाला तो आम्हाला मान्य आहे की आमदार खासदार याचं मला फार आकर्षण वाटायचं. आज जरांगे पाटलाच्या असे डायरेक्ट बुटा सगळं पाया पडताना मी हे लोक पाहिले. मला राजकारणाशी देणं घेणं नाही. फासावर जाय तुम्ही फासावर जाल तर विहिरीत उडी मार मला मारायला तयार. ते मी जर जो आदेश देईल स्टार प्रचारक म्हणून जर भूमिका मिळाली मला आमदार झाल्यासारखं वाटतं तर मला तेवढंच समाधान आहे. बाकीचं काही आता त्यांचा विचार घेऊन त्यांनी ठरवलं आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की नाही तुम्हाला लढावंच लागतंय तर काय करायचं लढतात की परत एकदा त्याच भूमिकेत. दादानी मला जर म्हणले की तू फासावर जाय तर मी फासावर जायला तयार. विहिरीत उडी मार मला मारायला तयार. ते मी जर जो आदेश देईल ते मला मान्य आहे. आणि आता ते जरांगे पाटील कोणत्या ताकदीवर बोलतात तुम्ही पहा. आज ज्या लाखांच्या सभा होत्यात या ठिकाणी आपण बघितलं खाली जमिनीवर बसतात. सकाळची सभा 10ची रात्री 10ला होती. इतका प्रचंड या ठिकाणी गर्दी असती. आता काही जे विरोधक आहे यांच्या मी सभा व्हायला बरं का सर. तर यांच्या सभेला जेवढी गर्दी असती का तेवढे आमचे फक्त नियोजन करते असते. म्हणजे भोंगेवाले खुर्च्या लावणारे एवढे लोक असते. आणि यांचे जे असते ना ते यांच्या ज्या चटा ठरलेल्या असत्या त्या घेऊन जाण्यासाठी बसलेले समोरचे लोक असतात. आणि त्या ताकदीवर आम्ही बोलतो की आम्ही काय करू शकतो. आमच्याकडं आम्हाला प्रचार करायची गरज नाही. आम्हाला फक्त उमेदवार द्यायचं काम आहे. आमची सोशल मीडिया बी इतकी स्ट्रॉंग आहे की आम्ही 2 दिवसात तो माणूस सगळ्या घराघरापर्यंत पोहोचू शकतो. आमच्याकडं माणसं आहे म्हणजे आमच्याकडं मतदान आहे. आम्हाला विकत घ्यायचं काम नाही. लोकांना मोठमोठ्या सभा घेऊन खुर्च्या बिरच्या असं घेऊन याची गरज नाही. आमच्याकडं सगळ्या गोष्टीची यंत्रणा आहे. फक्त दादानी आता 29ला जी भूमिका देतील त्यांनी मला जो आदेश देतील आम्हाला तो आम्हाला मान्य आहे. आणि तो आम्ही पूर्णत्वास नेणार. कुठल्याही परिस्थितीला सामोरं जायला आम्ही तयार आहे. अनेकांची इच्छा आहे की सचिन ढवळे पाटलांनी निवडणूक लढवायला पाहिजे. तर तुम्हाला अशी संधी मिळाली तर तुम्ही त्या पद्धतीत तयारी करता. राजकारण काय झालं सर मला अगोदर फार हे वाटायचं आमदार खासदार मंत्री या पदाची आकर्षण वाटायचं की आमदार खासदार याचं मला फार आकर्षण वाटायचं. पण ज्या वेळेला बघितलं ना सर की हे लोक किती लाचारी करू शकते. आज जरांगे पाटलाच्या असे डायरेक्ट बुटा सगळं पाया पडताना मी हे लोक पाहिले दादा दादा दादा. तर त्यामुळं ते मला राजकारणाशी देणं घेणं नाही. फक्त एवढं या ज्या गोरगरिबांचे आम्ही अश्रू बघितले आणि त्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे आणि सर्वसामान्य लोक या सरकारमध्ये आले पाहिजे. जे आम्हाला वाटतं मी तुम्हाला जे विचार सांगितले ते विचार आत्मसात व्हावे हा एक उद्देश माझा प्रामाणिक उद्देश आहे. मला फक्त एवढे स्टार प्रचारक म्हणून जर भूमिका मिळाली तर मी ते काम करणार. मला आमदार खासदारची याची नाही. अरे हे जे निवडून येतील ते जर आमदार झाले तर मी आमदार झाल्यासारखं म्हणजे ते गाणं मी ऐकत राहील. मग मला आमदार झाल्यासारखं वाटतं तर मला तेवढंच समाधान आहे. बाकीचं काही